महत्त्वपूर्णचा सामना असेल, कारण पहिला सामना त्यांनी थोडक्यात गमावला होता. मात्र हा इम्पॉर्टंट सामना आहे. जर या टुर्नामेंटमध्ये त्यांना जिवंतपणा ठेवायचा असेल तर त्यांना हा सामना जिंकावा लागेल. आणि ह्या मात्र पंकजच्या माध्यमातून मारलेला फटका आणि बाद. आजच्या दिवसामध्ये 5 संघामधले जे आयकॉन खेळाडू होते ते फार स्वस्तामध्ये परत आहेत. पंकज बाद होतोय. डीजे कितना हो गया? एक बॉल एक 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 विकेट, दो बॉल एक रन एक विकेट। ये जीत इधर है गाड़ी। दो बॉल हो गए ना, एक आउट हो गया ना। अरे तपन भागे, ये छुट्टा ही भर राहुल तीन होएगा बाकी ले। दो बॉल 3 रन और पॉवर प्लेचा षटक आहे. दीपक कोहलीचा डिस्टन्स आहे. एक गडी गमावलेला आहे आणि फलंदाजी जोडी आहे ती म्हणजे तपन आणि सर्वेश. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5. आणि हा चेंडू गेला सीमारेषाच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. आणि सन्मानजनक खेळून काढलेला हा फटका ब्लॉकवर टाकलेला, परंतु खराब असं क्षेत्ररक्षण. त्यावर मात्र एक धाव घेतली आणि याच बरोबर चला षटक संपले आणि षटकाच्या अखेरीस एक बाद धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 9 धावा. तू एक काम कर, तू इथे तू इथे बस, मी इथे बस. ओके, म्हणजे काय तुमचं गोलंदाज आहे तो नील यादव.
दुसरा षटक घेऊन आले नील. मगाच्या मॅच मध्ये नील यांनी चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा स्वयं हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण नीलला पाहतोय. चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. चेंडू टाकला. चेंडू होता. पंच मात्र त्याला वाईट घोषित करताना त्याच्यावर अवंतर एक धाव. धावसंख्या पोचते ती म्हणजे 11 धावांवर. षटकातील अजूनही 6 चेंडू शिल्लक. पहिला चेंडू अवंतर होता त्याच्यावर एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 2 पोचते ती 11. गडी बाद आहे तो पंकजच्या स्वरूपामध्ये 1. स्वयं हॉस्पिटलसाठी हा महत्वपूर्ण सामना आहे आणि इंक डिझाईन यांचा हा पहिलाच सामना आहे. शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु व्यवस्थित काय बॅटीवर येत नाहीये थोडसा. आणि यावर बॉल पकडता पकडता 2 धावा मात्र जमा केलेले आहेत फलंदाजाने. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव. स्टंपाच्या वरून गेलेला आहे. पंच म्हणतात आहे स्टंपाच्या वरून चेंडू गेलेला आहे. 22च्या स्वरूपामध्ये ही 2 धाव. धावा काय रोखू शकत नाहीये. धावा जाऊन पोहोचतात ते म्हणजे 13 धावांवर. 13 रन्स ऑन बोर्ड. Once again Neil Yadav on the mark. Will ball his second delivery. गेंद की रफ्तार है लेकिन दिशा नहीं है. एक बार दोबारा से ये वाइट बॉल. जितके वाईट चेंडू होतील तितके रन्स वाढतील तितके पुन्हा तुम्हाला ते चेंडू हाताळायचे आहेत. 24 चेंडूचा खेळ आहे त्याच्यामध्ये वाईड आतापर्यंत मात्र 3 वाईड आणि त्याच्यावर हा हलक्या स्टॅनने खेळून काढलेला हा फटका. क्षेत्ररक्षण अडवला फेकला. 1 धाव. स्कोर बोर्डवर धाव संख्या पोहोचते ती 15 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक. आणि 22च्या स्वरूपामध्ये पुन्हा 2 धावा. 22 जरी असली तरी क्षेत्ररक्षण मात्र व्यवस्थित नव्हतं. 18 एक रन कम हुआ था. थोडीशी चुकी दुरुस्त करताना धावसंख्या आता जाऊन पोहोचते ते म्हणजे 18. 16 होती जिथे चुकून 15 असं दाखवलं गेलं होतं. ते 1 रन अतिरिक्त वाढवलेला आहे. 16 नंतर आलेले 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा म्हणजे 18 रन्स ऑन बोर्ड. थोडीशी लूज फिल्डिंग करताना स्वयं हॉस्पिटल पहिला सामना गमावल्यानंतर एनर्जी मात्र थोडी कमी. पण लक्षात ठेवा अजूनही तुम्ही टुर्नामेंट मध्ये आहात. फाईट बॅक करावी लागेल तुम्हाला. आणि प्रयत्न होता परंतु सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बोलतो आणि मारलेला हा पुन्हा घोषित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. चला बाप्पांसाठी यांच्यासाठी पारितोषिक आलंय. या नोटांचा ना नंबर लिहून घेत होता. 1000 रुपयाचं पारितोषिक जर बाप्पा यांनी स्टंपिंग केली तर. म्हणजे पारितोषिक पण असं लावलं जाते की विचारपूर की लॉंग ऑनला आहेत स्टंपिंग करणार तरी कधी. चला परंतु प्रेम आहे खेळाडूंसाठी आहे रिस्पेक्ट आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक बप्पा बब्बा आपके लिए स्टंपिंग की जाती है आपके ओर से तो 1000 रुपये का पारितोषिक. व्हाट अ शॉट. स्क्वेअर पॉइंटला मारलेला हा जबरदस्त 4 धावांसाठी. व्हाट अ शॉट डीजे.
धावानंतर स्कोअर बोर्ड पोचतोय तो म्हणजे 30 रन्स ऑन बोर्ड. त्याचबरोबर राहुल उर्फ प्रेम यांच्या माध्यमातून सर्वेश यांना षटकारावर 200 रुपये पारितोषिक. सर्वेश, आपके मित्र ने आप पे 200 रुपए की इनामी राशि लगाई है. उनको एक सलामी षटकार मार के उनको टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. स्ट्राईकला सर्वेशच आहेत ना. ₹200 पारितोषिक षटकारावर सर्वेशसाठी. आणि ₹200 पारितोषिकचा मानकरी ठरतोय सर्वेश. चला पैसे जमा करा. घरी ठरता ठरता जोश आला आणि फक्त सर्वेशच्या नावाची चर्चा. व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. आहा, क्या कॅच पकडाय, क्या जजमेंट आहे. जेणेकरून वाटलं होतं षटकाराच्या बाहेर चाललंय, परंतु नील यादव खंबीरपणे उभा. काय कप्तान ने कैच नहीं छोड़ा. बहुत ही महत्वपूर्ण ये गेंद थी, क्योंकि एक 6 लग जाता तो मैच आगे बढ़ जाता. और हमारे बीच उपस्थित कमलेश पासवान, पासवान समाज के अध्यक्ष, पासी समाज के अध्यक्ष ठाणे जिला, इनका तहे दिल से स्वागत करते हैं. और अब बल्लेबाजी पे जाते हुए आशीष. टाळ्या झाल्या पाहिजे सर्वेसाठी. काय फटका होता, जेणेकरून आम्हाला देखील वाटलं की सीमारेच्या बाहेर षटकारासाठी चाललाय, परंतु नील यादवनी कॅच बाहेर काढला. वीरू वाल्मिकी यांना पारितोषिक. जेडीबाईंच्या माध्यमातून ₹500 षटकार मारला तर. आणि श्री साई स्पोर्ट्स कडून ₹101 पारितोषिक. वाल्मिकी साहेब, पारितोषिक लागलेत. जमापुंजी देखील इकडे झालेली आहे, फक्त षटकाराची गरज आहे. मारेला पडेगा. खेळाडूची काळजी घ्यायची, लागलं नाही ना त्यांना. दोन सामने कुठेतरी थंडगार होते, मात्र तिसरा सामन्यामध्ये इंकनी दाखवलेला आहे कि हमारी शाही से नलपाड़ा प्रीमियर लीग का इतिहास लिखा जाएगा. क्या बात है, क्या बात है. चांगलेला चेंडू. ₹1000 पारितोषिक बब्बा यांच्यासाठी आहे अजून. मे बी ये लो आशीष का R6 पे 500. आणि जेडीबाई यांच्याकडून आशिष साठी प्रत्येक षटकाराला ₹501 पारितोषिक. वीरू वीरू माफ करा, वीरू. वीरू भाई, आपके लिए यहाँ पे पारितोषिक आ गए. कल संडे है, चिकन मटन का दिन है. ₹500 आ चुके हैं. आणि गोलंदाज येतात आहे चौथा षटक घेऊन, ते म्हणजे चाहत. तेरी चाहत में हमने क्या क्या नहीं लुटा दिया. भाई 1000 रुपया मरने की तरफ से जेडीबाई यांच्या माध्यमातून
अनिकेत प्रजापती यांच्या माध्यमातून जर तपननी षटकार मारला तर 1000 रुपयाचा पारितोषिक. हर सिक्स पे 1000 रुपयाचा पारितोषिक. ओ हो चाहत की ये गेंद डाली हुई. कॉलिंग करताय दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरा रन देखील येतोय. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय. 46 रन्स ऑन बोर्ड. इंक डिझाईनने मात्र या टुर्नामेंटची सुरुवात केली आहे. इंकनी मात्र दाखवलेलं आहे की फलंदाजी करून मॅच गरम कशी करायची. आजच्या दिवसामध्ये सगळ्यात हायेस्ट स्कोर आतापर्यंत तरी. ओहो ब्लॉकॉल मध्ये टाकलेला चेंडू आणि बॅटीचा काढा घेऊन जातोय. त्यावर दुसरा धावचा कॉल होतोय. आणि सर्वेशला परतावा लागेल. यांचे प्रोप्रायटर आणि श्री गणेश खामकर सरचिटणीस भाजपा शिवाजीनगर वसंत विहार या सर्व आमच्या प्रमुख पाहुण्यांचं अतिथींचं सहर्ष स्वागत. मोकाशी सर वेलकम वेलकम वेलकम. जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या प्रमुख अतिथीने. आपल्या प्रेमा खातीर आलेले आपले नगरसेवक माननीय श्री मोकाशी सर. और सर, मुकेश मुकाशी का हार्दिक स्वागत करते हैं नलपड़ा ग्राउंड में. नगर सेवक और अश्विन शेट्टी सर उनका भी स्वागत करेंगे. और हमारे प्रिय गणेश कामकर जी इनका भी स्वागत करते हैं नलपड़ा ग्राउंड में. 51 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडू शिल्लक. जरा बसा खाली. व्हाट शॉट. व्हाट शॉट. चार हो 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 हो. बैट का ठेवली आणि काय सुंदर फटका मारलाय. नेत्रहीन मारलेला हा फटका 4 धावांसाठी. पुन्हा एकदा तपनच्या बॅटीतून येणारा फटका. चला 1000 चं पारितोषिक. अनिकेत प्रजापती यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक तपण्यासाठी. काय इनिंग खेळलाय. टाळ्या झाल्या पाहिजे तपनसाठी. 4 षटकांच्या अखेरीत धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 61 रन्स आणि 62चं टार्गेट. तपनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि 1000 रुपयाचा पारितोषिक ठरलाय तो अनिकेत प्रजापती. वैयक्तिक 39 रन्स तपनच्या बॅटीतून येतात आहे. आणि अनिकेत प्रजापती यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक त्यांना.
त्याच दरम्यान मी विनंती करतो संतोषजी जयस्वाल साहेब यांच्या हस्ते आपल्या दादांचं मुकेश मोकाशी साहेबांचं स्थानिक नगरसेवक प्रभाग क्रमांक 5चे आणि 4चे आणि भाजपा गटनेते माजी महापौर यांचं आपण इथे मान सन्मान करून श्रीफळ आणि 4 आमचाच आठवतो. नलपाडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आपला नगरसेवक आपला दादा मुकेश दादा यांचं सहर्ष स्वागत करताना मी त्याचबरोबर अश्विनजी शेट्टी साहेब संचालक वसंत विहार वृंदावन हॉस्पिटलचे प्रोप्रायटर यांचा देखील आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील इथे मान सन्मान आदर करणार आहोत. दरवर्षी हा एकमात्र व्यक्ती या नलपाडासाठी उपस्थित असतोच, पाठिंबा असतो आणि खेळायला मात्र प्रोत्साहन देणारा हा व्यक्ती. टाळ्या झाल्या पाहिजे अश्विन सरांसाठी. क्या बात है, धन्यवाद. और हमारे बीच स्वागत किया जा रहा है गणेश खामकर जी का, सर चिटनीस शिवाई नगर, बहुत ही सहयोगी और त्रिमूर्ति बोल सकते हैं, भाजपा के त्रिमूर्ति अश्विन शेट्टी सर जी. लकी अपने काम मत भूलिए. खामकर साहेब यांचा पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन संतोषजी जयस्वालच्या माध्यमातून यांचा इथे मान आदर केला जातोय. करणं गरजेचंच आहे. प्रमुख अतिथी ती आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळी एक सपोर्टिंग भाग मध्ये आपल्याला हे व्यक्तिमत्व दिसतच. मी विनंती करतो मुकेश सरांना 2 शब्द झालेच पाहिजे खेळाडूंसाठी आणि खेळ किती महत्व आहे आयुष्यामध्ये. दयाल फाउंडेशन आयोजित नलपाडा गांधीनगर चॅम्पियनशिप लीग यांचं वतीने आयोजित क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलेलं आहे. आणि या रखरखत्या उन्हामध्ये सर्व संघांचे खेळाडू अतिशय चांगला खेळ दाखवत आहेत. आणि ह्या माध्यमातून इथल्या तरुण होतकरू क्रिकेट प्रेमी रसिकांचं एक मनोरंजन पण होतं आहे आणि एक खेळाडू अशा पद्धतीने जे खेळत आहेत त्यामुळे त्यांच्या खेळालासुद्धा वाव मिळतो आहे. हे 6वं वर्ष आहे. 6 वर्ष ना, हे 6वं वर्ष आहे. आणि सातत्याने दलाल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोषजी जयस्वाल यांच्या वतीने हे क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात येतं आहे. मी सर्व खेळाडू आणि दलाल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोषजी जयस्वाल तसेच शिरजाबाबी यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतोय. खूप खूप धन्यवाद साहेब. और 12वा खेळाडू महत्वाचा आहे, पाठवा. 10 वेळा तुम्हाला सांगतो आम्ही. ओके चला, थँक्यू. मॅचला सुरुवात होते. 62 धावांचं लक्ष्य. पहिलाच फिल्डर बॉल पकडला जातोय. पॉवर प्लेचं षटक. 2 लो स्कोरिंग सामने आणि हा मात्र 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. 62 रन्स. माउंट एवरेस्ट चढ़ना पड़ेगा सोयम हॉस्पिटल को.
क्या शॉट मारा है काले ने, जबरदस्त, और बहुत ही अच्छी बैटिंग, 2 रन पूरे। प्रवीण, 2 बॉल 2 रन। प्रवीण बहुत ही शानदार उभरते एक बैट्समैन, बल्लेबाज, और सामने हेमंत, और क्या बेहतरीन बैठक शॉट मारते हुए, बॉल जाते हुए सीमा रेशा पार, चौकार। पोस्टपोन्ड। 3 बॉल 6 रन। प्रवीण, प्रवीण केले सामना करेंगे हेमंत की तीसरी गेंद, बहुत ही अच्छी लय में लग रहे हैं, ऐसे ही खेलेंगे तो मैच के थोड़े करीब पहुंच पाएंगे, देखते हैं जीत भी सकते हैं। और एक और बेहतरीन शॉट, कप्तान पीछे आदित्य, क्या फील्डिंग कर पाएंगे, और बहुत ही अच्छी फील्डिंग कप्तान द्वारा कवर करते हुए, 3 रन पूरे, बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, 3 रन बटोरते हुए 9 रन। और थोड़ा रुकना पड़ेगा, एम्पायर दर्शक कह रहे, एम्पायर और एम्पायर का निर्णय चौकार। हमारा एम्पायर पब्लिक, उन्होंने कहा ये थोड़ा भी फेवर नहीं लिया जाएगा किसी का भी। बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए प्रवीण, संतोष जयसवाल, संतोष जयसवाल, गांधीनगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल, नलपड गांधीनगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल, कार्यकर्ता आमचा शूरवीर। ओ बहुत ही शानदार शॉट, 2 रन मिल गए, मगर क्या शॉट लगाया था, शाबाश, खतरनाक बैटिंग करते हुए प्रवीण, 12 रन बटोरते हुए अपनी टीम के लिए, और हेमंत को बैकफुट पर रख दिया एकदम। अरे मैं गाता है, हर बार गाते हैं, मेरे को आते हैं, संतोष भाई का नाम आता है तो निकल ही जाता है मेरे को, क्या करेगा। मैच को जल्दी जल्दी कीजिए, एम्पायर प्लीज स्टॉप मत कीजिए, 15-20 मिनट में पूरा मैच हो जाना चाहिए, इनिंग। 15 मिनट में 3 ओवर हो जाना चाहिए, एम्पायर ये टाइम की पाबंदी है। और प्रवीण क्या बल्लेबाजी कर रहे हैं, खतरनाक बल्लेबाजी, और एक और सूझबूझ भरा शॉट, और 2 रन के लिए, क्या बैटिंग की है प्रवीण ने, 14 रन बटोरते अपनी टीम के लिए, खतरनाक बल्लेबाजी अभी भी आगे पीछे चल रही है। इंक डिजाइनिंग स्टूडियो ने 6-6-6 मार रहे थे, मगर प्रवीण भी पीछे नहीं है, 4-4-2-2-2, क्या बेहतरीन बल्लेबाजी की है प्रवीण ने। सर मैच जल्द से जल्द शुरू किया जाए, हर ओवर में आपको जमाव के बात नहीं करनी है। सोएम हॉस्पिटल, सोएम हॉस्पिटल का रन होते हुए
14 एक ओवर की समाप्ति में और दूसरा ओवर लेकर आ रहे सर्वेश। बैटिंग पे सतीश पहली गेंद सामना करेंगे सर्वेश की। बहुत ही बेहतरीन शॉट, एक रन पूरा। क्या ये क्या रनिंग कर रहे हैं, बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। बहुत ही शानदार रनिंग करते हुए प्रवीण और सतीश, बहुत ही चतुरी भरी बैटिंग करते हुए। एक बॉल 17 रन। देखो कैसे मैच को अलाइव रख रहे हैं ये, देखिए इनको पता है कि चौके छक्के का टाइम आएगा, पहले हम थोड़ा रन के आसपास पहुंचते हैं। तो एक बॉल 17 रन, क्या बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं स्वयं हॉस्पिटल। क्या बैटिंग है, एक रन पूरा। 18 दो गेंद। दो बॉल 18 रन स्वयं हॉस्पिटल। सर्विस की तीसरी गेंद, डॉट। डॉट मतलब गोल्डन डॉट, एक भी बॉल डॉट हुई तो गोल्डन डॉट मानी जाएगी क्योंकि रन चाहिए 62। क्या तेज तर्रार गेंद थी। और थोड़ा सा कॉमेडी सीन होते हुए, नहीं नहीं नहीं, मेरे को मेरा विकेट नहीं, अपना ही डालिए, तो बसते हुए मैदानी आज होतंय चुरशीचा खेळ, सामना रंगलाय मैदानी। चा कार्यकर्ता आमचा शूरवीर, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल। पडगांधी नगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल, नलपड गांधी नगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल। चा कार्यकर्ता आमचा शूरवीर, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल। पांच गेंद 18 रन। क्या गेंदबाजी की है सर्विस ने, क्या बल्लेबाजी की है पूरे मैच, और पूरे मैच में अपनी पकड़ बनाते हुए सर्विस, बैट से भी बॉल से भी, क्या ऑलराउंडर परफॉर्मेंस है। पंकज, अरे 2 ओवर हुआ क्या? थोड़ा जल्दी कीजिए कप्तान।
और अगले मैच का टॉस उड़ाने के लिए आपको आमंत्रित किया जाता है। माइलो 11 वर्सेस प्रॉपर्टी शार्क। बैठक शॉट, प्रवीण क्या बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए, छोटे कद के बट बल्लेबाजी एकदम बड़ी करते हुए। अभी तक 24 रन हो चुके हैं और 21 रन प्रवीण के। क्या बल्लेबाजी करते हुए प्रवीण, बहुत ही शानदार गेंदबाज को मारते हुए। और एक और हवे में गेंद, क्या ये कैच हो पाएगी? अतुल, और मिस फील्डिंग, बहुत ही बड़ा विकेट छुटते हुए। त्याचबरोबर यानंतर होणारा सामना ज्यांनी दोन्ही संघांनी जो पहिला विजय प्राप्त केला होता म्हणजे मायलो 11 वर्सेस प्रॉपर्टी शार्क, आणि त्यांचा नाणेफेक करण्यात येईल ते माननीय श्री मुकेश मुकाशी जी साहेब यांच्या हस्ते होणार आहे। तर दोन्ही कर्णधारांनी कृपया करून व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। होणारा सामना 62चं टार्गेट जरी असेल तरी अजून प्रवीण केले अजून आहेत। आत्ताच त्यांना जीवदान भेटलं, त्या जीवदानाचा कुठपर्यंत फायदा करून घेतील हे येणाऱ्या आपल्याला काही क्षणामध्ये दिसेलच। नो बॉल आणि नो बॉल वर येणारा हा 4 धावा। नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल। पडगानी नगरचा चषक दादा आईलय पॉवरफुल। चला मायलो 11 प्रॉपर्टी शार्क, मायलो 11 आणि प्रॉपर्टी शार्क, मी विनंती करतो दोघांनी पण नाणेफेक साठी वेस्टपेटीच्या इकडे यायचं आहे। फ्री हिट आणि या फ्री हिट वर मारायला फटका, धावून घ्यायचे रन्स। फ्री हिट आहे, लक्षात असू द्या। माइलो 11 रवि, माइलो 11 से कर्णधार, प्रॉपर्टी शार्क चे कर्णधार। कैच आई, एक और कैच। माइलो 11, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो? येस रवी यादव, कम फास्ट प्लीज। त्याचबरोबर प्रॉपर्टी शार्कचे कर्णधार येस पंकज जिकडे उपलब्ध आहेत। माननीय श्री मुकेशजी मोकाशी साहेब यांच्या हस्ते हा नाणेफेक होणार आहे। हवेत मारलेला फटका, टोटोला फटका, झेल पात होतोय काय, परंतु प्रयत्न होता, हाताला लागून हा झेल पडतोय। दुसऱ्या रनचा कॉल होता पण वेटचा कॉल दिलाय प्रवीण यांनी। प्रवीणने मात्र स्ट्राईक ठेवलेली आहे। जोपर्यंत प्रवीण आहे आशा बाळगलेली जाते आहे की विजय होऊ शकतो स्वयं हॉस्पिटलचा। थांबा जरा, प्रत्येक वेळी तुम्ही जाऊ नका, पंचांना विचारून जावा। एक बॉल बाकी है सर। आणि जेव्हा तुमची ओव्हर संपेल त्यानंतरच तुम्ही बॅट चेंजचा कॉल द्या, हे सर्वांनी लक्षात असू द्या प्लीज। चला दोन्ही कर्णधार इकडे आलेले आहेत। 7 बॉल 29। What a shot! What a shot! One bounce above the head for 4 धावा। डीजे जी गरज पॉसिबल आहे। शेवटच्या चेंडू पर्यंत क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितता खेळ आहे, कधीही काही होऊ शकतं। 6 चेंडू 25 धावांची गरज। बाहर से आइए माइलो 11, बाउंड्री लाइन से टच होकर आइए। और क्या मैच रंगते हुए, बैक टू बैक, कड़कती तड़पती धूप में कड़क मैच। प्रशांत सर मौजूद, क्या 25 रन बना पाएंगे? अंडर 25 रन की दरकार एक ओवर में, क्या प्रशांत सर और प्रवीण बना पाएंगे? बैरे सर कह रहे हाँ बना सकते अगर एबिलिटी है तो। जर पहिल्या 2 चेंडू मध्ये मोठे फटके आले तर
6 चेंडू 25 धावांची गरज. मॅच आहे, खेळ आहे, कधीही काही घडू शकतं आणि आम्ही बऱ्याचदा असे मोठमोठे प्रसंगाला तोंड दिलेलं आहे, पाहिलं आहे. जेव्हा 1 चेंडूमध्ये 11 धावा होऊ शकतात तर 6 चेंडूमध्ये 25 धावा का नाही. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा चेंडूपर्यंत लढत द्यावी लागणार. प्रशांत आणि प्रवीणची खेळी महत्त्वपूर्ण ठरेल आणि गोलंदाजीसाठी आले ते म्हणजे अतुल. 6 चेंडू 25 धावांची गरज. प्रशांत ऑन स्ट्राईक. मार्गस्थ गोलंदाज अतुल. पहिला चेंडू हाताळतील, सामना करेल प्रशांत. ओ हो, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. आणि बाद होत आहे प्रवीण. थोडासा मिसअंडरस्टँडिंग, कॉलिंग बरोबर नाही आहे. 5 चेंडू 25 धावांची गरज. डीजे कार्यकर्ता आमचा शूरवीर नाव संतोष जयस्वाल. नाव संतोष जयस्वाल. नाव संतोष जयस्वाल. सामना रंगलाय मैदानी आज होतय चुरशीचा खेळ. सामना रंगलाय मैदानी आज होतय चुरशीचा खेळ. होतय चुरशीचा खेळ. नलपड गांधीनगरचा चषक दादा आहे. फलंदाज वेट. प्रवीण थांबा. पंच काही डिस्कस करतात आहे. पंचांची काहीतरी गुसगुस चालू आहे. त्यांनी बॉल डेड केला आहे का स्टंप घेऊन. बॉल त्यांनी डेड केलाय कारण त्यांनी स्टंप उचलून घेतला होता. राईट, ठीक आहे. इट्स अ नॉट आउट. प्रवीणला पुन्हा बोलवलं जातोय. पंचांची भूमिका का महत्वाची असते. अभ्यासाळू पंच का मैदानामध्ये पाहिजे असेल. खेळ कुठलाही असू दे, फुटबॉल, कबड्डी, खो खो, क्रिकेट, त्याच्यामध्ये पंचांची भूमिका काय महत्वपूर्ण असते. चला, 5 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. पुन्हा प्रवीण स्ट्राईकला गेलेले आहेत. हा कॉल प्रवीणला जीवदान भेटलेला आहे. प्रवीणला पुन्हा आता एक दुसरा चान्स देखील भेटला आहे, जो स्ट्राईकवर येतोय. आणि जर लगातार 3 षटकार मारले तर प्रवीण किती घातक ठरू शकतो. 5 चेंडू 25 धावांची गरज. स्ट्राईक प्रशांतकडे. इट्स अ वाईट बॉल. मी विनंती करतो पंचांना स्टंप्स बघा जरा प्लीज. 5 चेंडू 24 धावांची गरज. येणाऱ्या चेंडूवर जर षटकार लगावला तर मॅच रंगतदार होईल. 5 चेंडू 24 धावांची गरज. ओ हो, पुन्हा एकदा वाईट चेंडू. चेंडू टाकले जातात आहे, पिचिंग व्यवस्थित होते, परंतु वाईटच्या घोषित गेल्यामुळे रन्स मात्र वाढतात आहे. चांगला टप्पा आहे, दिशा थोडीशी हलते, ती दिशा मात्र व्यवस्थित करावी लागेल. 5 चेंडू 23 धावांची गरज. 5 चेंडू 23 धावांची गरज. आणि यावेळेस मात्र प्रवीण कृष्णाई घेते. 4 चेंडू 22 धावांची गरज. 4 चेंडू 22 धावांची गरज. टेन्शन वाढते. नील यादव यांचा संघ वेटाळे मारतात आहे सीमारेषेवर, कारण त्यांना माहिती आहे की हा सामना जिंकायचा आहे. जर हा सामना गमावला तर लगभग इस टूर्नामेंट से बाहर का रास्ता देखना पड़ेगा. स्वयं हॉस्पिटल वर्सेस इंक डिझाइन. 4 चेंडू 22 धावांची गरज. 1 षटकार लागेल और सैलाब आ जाएगा. चांगली गोलंदाजी करतात अतुल. पकडून ठेवलंय, जकडून ठेवलंय. 1 धावा दिलेली आहे. इंक डिझाइनच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये सर्वोच्च स्कोर म्हणजे 62 धावा टार्गेट दिला तो स्वयं हॉस्पिटलला. त्याच्यामध्ये आपण तप्पनची फलंदाजी पाहिली. तप्पनची फलंदाजी म्हणजे 39 धावांची फलंदाजी. आणि आता अतुल काय सुरेख गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खालवर टाकलेला चेंडू. मोठा फटका खेळायला देत नाहीये. आणि याच दरम्यान आपल्यामधून रजा घेताना, निरोप देताना माननीय श्री मुकेशजी मुखर्जी साहेब, ओके माफ करा, टॉस घेतात आहे. चला, दोन्ही कर्णधारांनी यायचंय. चला उठा तिकडनं जरा प्लीज, जरा विनंती आहे. नाणेफेक
मायलो 11 वर्सेस प्रॉपर्टी शाक या दोघांमध्ये नाणेफेक होतोय. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहे. याच्यातून जो सामना जिंकेल तो लगभग आपली जागा या टुर्नामेंटमध्ये पक्की करेल. मोकोशाहेब यांच्या हस्ते नाणेफेक होतोय. नाणेफेकीचा कौल होतोय. कॉल देताना प्रॉपर्टी शाकचे कर्णधार आणि नाणेफेक जिंकलाय तो प्रॉपर्टी शाक आणि यांनी निवडली आहे ती क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलेला आहे मायलो 11 यांना फलंदाजासाठी. फोटो काढायचा आहे. अभिनंदन अभिनंदन इंग डिझाइन हार्ड लक हार्ड लक हार्ड लक स्वयं हॉस्पिटल डीजे